महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमस्तुते नमः पार्वती गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संदल की जय सनातन धर्म की हनुमान की बलरामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की जय 2 मिनिट सर्वांनी भजन करू हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 2 मिनिट वरती हात छान धन्यवाद राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जनार्दन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय 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 बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम या पंचकृषीमध्ये आपण प्रदोष निमित्तानं सर्वजण ही वारी म्हणून एकत्र येतो. दर महिन्याची वारी आणि प्रत्येक जण नित्यनेमाने पार करत आहे, नित्यनेमाने येत आहे. कधीही कुठल्याही प्रकारचं विसर न पडता आजचा आपला हा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो. ज्या दिवसासाठी आपण प्रत्येक जण ह्या पर्वणीची वाट पाहतो तो प्रदोष. त्या प्रदोषाने जी आनंदाची भरती आनंदाची ओठी येते, प्रत्येकाच्या अंतःकरणात ती महिनाभर साठून राहते. आणि म्हणून त्यासाठी दर महिन्याला आमचे संतगण या व्यासपीठावर उपस्थित असतात. परमपूज्य स्वामी आमचे विमलगिरी महाराज व्यासपीठावर विराजमान आहे. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. परमपूजनीय स्वामी संतोषगिरी महाराज हेही व्यासपीठावर विराजमान आहे. त्यांचंही आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. परमपूज्य आमचे डॉक्टर बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. भजनी मंडळ आहे, सर्व माता भगिनी, भाविक भक्तगण, सर्व चॅनल या ठिकाणी, संतमेळा, भजन सेवा आणि योगी हे तिन्ही चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. तिन्ही चॅनलवाल्याच्या अध्यक्षांना टाळ्याच्या गजरात स्वागत. प्रचार प्रसारण करतात. ज्यांनी पंगत दिली, काय नाव त्यांचं? पोपट भाऊ आणि कमलाकर भाऊ यांचं खूप टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. कारण पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. अति पुण्य फळाला आलं की प्रदोष वाटायला येतं. लक्षात घ्या, ज्यांचं नशीब असतं तेच या सत्पात्रेमध्ये दान करतं किंवा संतांच्या आश्रमात आश्रयाला येऊन खऱ्या अर्थानं तो दान करतो. तुका मने होता तेव्हा, तुका मने होता तेव्हा, होया भावा आपणला, होया भावा आपणला, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला.
भाग्याचं उदय आहे ज्यांचा की आज प्रदोष पंगत ज्यांच्या वाट्याला आली. आज दुरून दुरून लोक यायला लागले. आता गंगापूर किती दूर आहे, तिथं कोणतं वाडगाव आपलं, अकोला वाडगाव, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करून मराठवाड्यातून प्रदोषसाठी येत आहे. अजून ज्यांनी महाशिवरात्रीनंतर, कारण आता वर्ष शिवमहापुराण कथेचं आपल्याला तारखेचं नियोजन मिळत नाही, त्यामुळे ते अगोदरच येऊन, कोणतं गाव ते आपलं, कानेगाव, कानेगाव भक्त मंडळाचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. ते एक सटाण्याचे भाऊ गेले वाटतं, त्यांनी कार्यक्रम नियोजन केला, ते नाही वाटते इथं. हां, त्यांचंही आपण आता, त्यांनी सटाणा वगैरे बरेच ठिकाणचे लोक आलेले होते, दिवसभरात तिथं वाट बघत होते. आमच्या संघ आलेले आमचे गोडाजी काका, नाना, त्यांचंही आम्ही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. हे बघा, प्रदोष रविवारी येतो, प्रदोष कधी सोमवारी येतो, प्रदोष कधी मंगळवारी येतो आणि प्रदोष कधी बुधवारी येतो. प्रदोषचं खूप महत्त्व आहे. जसं एकादशीचं महत्त्व आहे तसं प्रदोषचं महत्त्व आहे. प्रदोषला येणंच मुळातच पुण्य आहे. ज्याचं पुण्य खऱ्या अर्थानं आपल्याला फळाला येतं तोच ह्या दिवशी प्रदोषला येते, लक्षात राहतं. खऱ्या अर्थानं ज्याचं अतिपुण्य, भगवान शंकराच्या नुसतं मंदिरात जाऊन एक तांब्याभर लोटाभर पाणी टाकलं तरी सर्व तीर्थ आणि सर्व चारी धामाचं दर्शन होतं. सगळ्या जगातल्या जेवढे देवदेवता आहे 33 कोटी देवाचं नुसतं एक लोटाभर पाणी टाकलं की आपल्याला दर्शन होतं, प्रसन्न होतं देव. नुसतं एक लोटा नित्य नेमाने टाकायचं, काही पैसे द्यावं लागत नाही, काही कुठल्या प्रकारचा खर्च येत नाही. आणि म्हणून आपण कधी कधी अनेक प्रकारे घरामध्ये हा दोष आहे, घरामध्ये अनेक प्रकारचा त्रास आहे, घरामध्ये अनेक प्रकारची बाधा आहे, घरामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात असं आपण म्हणतो. पण आपल्याच घरातून एक लोटा जर भगवान शंकराला पाणी टाकलं तर आपल्या घरातले सगळे दोष निघून जातात. कुठलाही असं मग पितृदोष असं कुठलाही असं, फक्त एक लोटा पाणी. जलप्रिय बिल्वा पत्र प्रिय स्वामी, विशेष या ठिकाणी साईडला रविवारचं प्रदोष जर आपण धरला तर सुख शांती, विशेष म्हणजे यश आणि बल मिळतं. रविवारी जो प्रदोष होतो त्या दिवशी सुख शांती मिळते, यश मिळतं, माणसाची कीर्ती होते, नाम जगामध्ये नाव होतं. रविवारचा प्रदोष याने इतकं महत्त्वाचं आहे. सोमवारचं प्रदोष आपले मुलं लेकरं आईवडिलांनी जर केलं, लेकरं बाळं ऐकत नसेल किंवा आपले आता लेकर कधी कधी आपल्या याच्या बाहेर जातात निघून, त्याच्यापेक्षा त्या मुलांनी किंवा आईवडिलांनी सोमप्रदोष केला तर घरामध्ये मुलं आयुष्यभर आपल्या वडिलाची सेवा करतात. कधीही शेवटच्या क्षणाला आईवडिलाला ते घराच्या बाहेर काढत नाही. म्हणून सोमप्रदोष आहे, एवढी सेवा करतात. आणि हे आदर्श मुलं आहे. आणि आदर्श मुलं तेव्हाच बनतात जे शिवाय सद्गुरूंच्या आणि सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सानिध्यात येऊन असा प्रदोषाचा महिमा ऐकतात. ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उदळी, दीन बाळ प्रेम तीव्रातुरे धन्यवाद वरळी, भस्मले मुनी प्रभात काळी मंगलमय मेरी,
आईवडिलांना सोमप्रदोष करावं, ते पुण्य लेकराला किंवा लेकरांनी करावं सोमप्रदोष. आजचा जो टाईम आहे प्रदोषचा, बुधवारचा 6 ते 9 वाजेपर्यंत आहे, अति महत्त्वाचं आहे. या वेळेस पूजा करायला सांगितलेली आहे. जसं शिवरात्रीच्या दिवशी जर चंद्र दिसला तर समजायचे भगवान शंकराचंच प्रत्यक्ष दर्शन झालं, असं जसं पण दिसला पाहिजे. चंद्रमौली शंकरा चंद्रशेखरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौली शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौली शंकरा. आणि मंगळवारी प्रदोष येतो, त्याला भूम प्रदोष म्हणतात. अति महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे मुक्ती मिळते, माणसाला विशेष विजय मिळतो. आणि एखाद्याचं स्वतःचं जर घर नसेल, एखाद्याची स्वतःची दुकान नसेल, भाड्याची असेल, तरी आपण आपल्या पायावर उभा राहून आपलं स्वतःचं घर आपण बनवू शकतो. म्हणून मंगळवारचा प्रदोष करावा. लक्षात घ्या. आता आहे बुधवारचा प्रदोष, ज्या दिवशी आपण करतोय आजचा प्रदोष, त्याचंही महत्त्व आहे. एक एक शब्द अति महत्त्वाचा आहे आणि ऐकले तर त्याचा नक्कीच फायदा आहे. आपण या ठिकाणी प्रदोष करतो, या ठिकाणी प्रदोषचा प्रसाद घेतो. जेवढे जेवढे लोक या ठिकाणी येऊन प्रसाद घेतात त्यांना शारीरिक कधी बाधा होऊ शकत नाही, हे तुम्हाला व्यासपीठावरून सांगतो. कुठल्याही प्रकारची त्यांना बाधा होणार नाही, कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही. एवढ्या एक एक कणाच्या प्रसादात महत्त्व आहे. आणि तो कण मिळण्यासाठी आपण कमीत कमी 1 महिन्याची वारी आपण पक्की केलेली आहे, की आपण ह्या दिवशी हा प्रसाद आणि सत्संग रूपी आशीर्वाद घेण्यासाठी आपण येतो. बुधवारचा जो प्रदोष सांगितला त्यांना साम्य प्रदोष म्हणतात बुधवारच्याला. त्या दिवशी विशेष म्हणजे अति महत्त्व दिलेलं आहे. शिक्षा, ज्या मुलांना अतिशय ज्ञान प्राप्त करायचं असेल, मुलं हुशार व्हावं असं वाटत असेल, ध्यानधारणा ज्ञानप्राप्ती, विशेष म्हणजे राजनीतीमध्ये ज्यांना यश प्राप्ती करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा बुधवारचा प्रदोष आहे. बुध हा ग्रह सर्वात महत्त्वाचा आहे. एक लक्षात घ्या, जर आपल्याला सोमग्रह जर आपल्याला बाधित राहत असेल किंवा आपल्याला चंद्राचा ग्रह आपल्याला बाधला तर आपलं मन चंचल होतं, मन व्याभिचारी बनतं, मन विचित्र वागू लागतं, मन आपल्या हातात राहत नाही. मन अस्थिर झालेल्या मनाला, चंचल मनाला, मन वाईट मार्गाला जाणाऱ्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर त्यांनी सोमप्रदोष किंवा अनेक प्रकारचे प्रदोष करून आपल्या मनाला स्थिर करून परमेश्वराच्या चरणावर लावं. असा हा प्रदोषचा महिमा आहे. अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय गरजेचं आहे की मन आपलं स्थिरच राहत नाही. आणि म्हणून ह्या एक एक प्रदोषचं पूजन आणि विधान खूप गोड दिलेलं आहे, अतिशय चिंतनीय आहे. एक एक शब्द आपण जसं सांगितलेलं आहे की मूलबाळ नाही आहे, म्हणून आपण जो धोत्र्याचं फूल आहे ते जर आपण भगवान शंकराला वाहिलं तर पुत्राची प्राप्ती होते, चांगल्या फुलं. विशेष म्हणजे एखाद्याच्या पत्रिकेत आयुष्यच कमी लिहिलेलं असेल तर त्यांनी भगवान शंकराला दुर्वा वाहिला तर आयुष्य त्याचं वाढतं, वृद्धी वाढते. विशेष म्हणजे अजूनही भगवंताने सांगितलेलं आहे की 3 गोष्टी आहे की आपल्याला माहिती आहे की एक धान्याचं वाहण्याचा प्रकार आहे आणि एक आहे आपल्याला धारा म्हणजे पाण्याची धारा. एकतर पूर्णपणे एक अखंड धारा पाहिजे. अखंड बिल्वपत्र ज्याने वाहिलं तर त्याचं कोटी कन्या महादानम एक बिल्व. आता आपण कोटी कन्या दान करू शकतो का? कोण करणार आहे? एक कन्या दान करायचं तरी मोठं मुश्किल होतं. एकच काय, कोटी कन्या महादानम एक बिल्व शिवार्पणम. एक बेलाचं पान जर भगवान शंकराच्या पिंडीवरती वाहिलं, कोटी कन्या महादानम म्हणजे
कोटी कन्यादान केल्याचं. कन्यादान सगळ्यात महत्वाचं. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बुधवारच्या प्रदोषची कथा अशी आहे की लग्न झालं, पतिदेव नेमकं बुधवारच्याच दिवशी घ्यायला आला आणि बुधवारच्या दिवशी लेक वाटू लावू नये. काय वाटी लावू नये? लग्न झाल्यानंतर बुधवारच्या दिवशी वाटी नाही लावू. आई वडील त्यावेळेस शिकलेले होते, वृद्ध जरी असले पण त्याला ज्ञान होतं परंपरेचं. सांगितलं बाळा आज बुधवारच्या दिवशी आम्ही लेक वाटी लावणार नाही. त्याने आग्रह धरला आणि एवढा आग्रह धरला, लक्षात घ्या, बुधवारच्या दिवशी आग्रह धरला. त्या काळात गाडी बैल होते. गाडी बैलात आपली आदिमाया शक्ती लक्षात घ्या. म्हणजेच ज्याला मराठवाड्यात लक्ष्मी म्हणतात. काय म्हणतात मराठवाड्यात? काय म्हणतात? पत्नीला काय म्हणतात? लक्ष्मी म्हणतात. आपल्या भागात काय म्हणतात? बोला ना, काय हरकत आहे? इतर वेळेस तर लय बोलतात तुम्ही. काय म्हणतात इकडे? काय म्हणतात? हां बरोबर. कुठं कोणाकडं पत्नी म्हणतात, कुठं बायको म्हणतात, कुठं काय म्हणतात, कुठं काय म्हणतात, सांगतच येत नाही. पण खरी ती काय आहे? लक्ष्मी आहे. काय आहे ती? सोन्याच्या पावला नाही ती वैभव लक्ष्मी येते, महालक्ष्मी येते आणि तरी कडक लक्ष्मी पण येते. अनेक प्रकारची लक्ष्मी आहे ना. महाकाली होती, महासरस्वती होते, महालक्ष्मी पण होते ती. पण मग तिचं रूप अनेक प्रकारे असू शकतं. आणि म्हणून या दोघं जण चालले गाडी बैलात बसून. बुधप्रदोषचं महत्व आहे. आणि गाडी बैलात बसून चालल्यानंतर पत्नीला तहान लागली. तीन साईडला, आहो मला खूप तहान लागली, पाणी घेऊन येतात का? एवढा जेल लोटा घेतला आणि गेला पाणी आणायला. पाणी आणायला गेल्यानंतर तो पाणी आणत असताना कोणीतरी मनुष्य पाणी देतो आहे आणि ती पाणी पिते आहे, त्याच्या संग हसते आहे. तर पतिदेवाला राग आला. अरे मी एवढ्या दूरवर पाणी गेलो आणि ही कोणाच्या हस्ते पाणी पिते आहे, कोणा संग हसते आहे. जवळ येऊन पाहत होतो त्याच्यासारखा तो दिसत होता. आणि पत्नीला वाटलं आपलाच पतिदेव आहे. म्हणून ती बरं झालं पाणी आणलं. तिथे आता त्या भावनेने मस्त आनंदाने बोलत होती. याला तो राग येत होता. अरे मी इकडे आहे ना पाणी घेऊ, तू कोणाच्या हातून पाणी पिऊ राहील. खूप क्रोध आला. आणि मग त्याला आठवलं की अरे आपल्याला सासू सासरे सांगत होते बुधवारच्या दिवशी आपण त्यांची लेक घेऊन आलेलो आहे. हा काहीतरी वेगळा आगळा चमत्कार आहे, आपल्यासारखाच दिसतोय. म्हणून त्यांनी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगराय भगवान शंकराची प्रार्थना केली. नागेंद्र हराय त्रिलोचनाय त्याच्यानंतर असं चूक करणार नाही. मी माफी मागतोय. झालं असेल माझ्याकडून चूक झाली, मी घेऊन आलो. बुधवारचा दिवस होता म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बुधवारी कुठंच कार्यक्रम देत नव्हते. जनार्दन स्वामी बुधवारच्या दिवशी कधी प्रवास जास्त करत नव्हते.
बुधवारच्या दिवशी लय करून कोणाला प्रवचन भेटत नव्हतं बाबाजींचं. आता बाबाजींचं तत्व फार, आता बाबाजींना ओळखणं या डोळ्यानं या शरीरानं अवघड आहे. भगवान शंकराकडं जाणं आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं दर्शन घेणं, त्यात काहीच बदल मानायचा नाही, एकच समजा. कारण ते प्रत्यक्ष भगवान शिव होते, अवतारच तो होता. भगवान भोलेबाबाचा अवतार म्हणजेच ते अंश अवतार ह्या भूतलावर अवतरित झालेले होते ते, पण आपल्याला लक्षात नाही आले. हा अंश से ईश्वरी याची जाण कुणी ना करी, हा अंश से ईश्वरी याची जाण कुणी ना करी. हा भोलेनाथ भुवरी शिवभक्त म्हणून रूप धरी, हा भोलेनाथ भुवरी शिवभक्त म्हणून रूप धरी. जनार्दनाचा वाढदिवसाचा करूया सोड साजरा. तो अवतार आपल्याला खरंच आपल्या शेतकरी घराण्यात आले, पण आपल्याला नाही ओळखायला. कधी कधी आपल्या जवळून जातात, आपल्यात राहतात, आपल्यात बसतात, पण तोपर्यंत ओळखलं जात नाही. ज्यावेळून आपल्यातून जातात त्यावेळेस म्हणतात माझ्या लय जवळची होते. आपली परंपरा आहे ती. मातीत गेला का मग मोती दिसतात, ही आपली परंपरा आहे. ही परंपरा ओळखण्याला ती दृष्टी परमेश्वराने, आता आम्ही 6-7 वर्ष, जवळजवळ 8 वर्ष सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सानिध्यात होतो. जवळ बसणं, जवळ राहणं, जवळ सेवा भेटणं, खूप खूप जवळ. परंतु एक विशेष होतं सद्गुरू जनार्दन स्वामींचं, तुम्हाला सांगतो की एकमेव कलियुगामध्ये आपण जसं ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत, आपण आता लाखोनी दिंड्या चालल्या आहे पंढरपूरच्या वारीला. किती कालची एकादशी किती महत्त्वाची होती, तिचे किती वर्णन केलं गेलं. कालची एकादशीचं एवढं सुंदर वर्णन केलं गेलं. आता ते आज सांगायचं आपल्याला वेळ कमी आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही म्हणजे थोडंसं आठवलं आम्हाला की जनार्दन स्वामी अक्षरशः भगवान शंकर त्यांच्या समोर येऊन उभं राहत होते ह्या कलियुगात. आणि ह्याच वर्तमान काळामध्ये म्हणजे मागच्या बाबाजींच्या प्रत्यक्ष त्या काळामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींपुढे प्रत्यक्ष शिव, पार्वती, भगवान शंकर, गणपती प्रत्यक्ष येत होते. याचा अर्थ किती मोठी शक्ती असेल. स्वामी तिन्ही जगाचा भक्त सदा शिवाचा. स्वामी तिन्ही जगाचा सदा शिवाचा. शिवनामा ज्यांचं आपल्याला दर्शन होतं, ज्यांची पालखी वळायला भेटते, ज्यांच्या आश्रमात येऊन आपल्याला प्रसाद तर मिळतो, पण प्रसाद आपल्या हातून दान होतो. हे पुण्य एक किलमिश मात्र सुद्धा काळाची टाप नाही किती वजा करायची, इतकी मोठी शक्ती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची आहे. फक्त आपल्याला ती कळत नाही. जसं या ठिकाणी सांगितलं की बाबा त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पण. 3 जन्माचं पाप एका बेलाच्या पानाला स्पर्श करून वाहिलं तर आपला नाश होतो. त्याहीपेक्षा सांगितलं अखंड बिल्वपत्रेनं पूजिते नंदिकेश्वर, म्हणजे अखंड बेलाचं पान नुसतं भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलं नुसतं अखंड, तर असं सांगितलेलं आहे बाबा
जसं कोटी कन्या महादान, त्याहीपेक्षा सोमयज्ञ मोठा यज्ञ आहे, आपल्याकडून होत नाही असा यज्ञ. म्हणजे अखंड हत्तीची सोंड जशी धार लागते असा रात्रंदिवस यज्ञ करणं, म्हणजे त्या यज्ञाला मोठे यज्ञ राजस्वी यज्ञ म्हणतात. त्या यज्ञाचं जे पुण्य आहे फक्त एका बिल्वपत्रात आहे. पुढं पण किती गोड. दर्शनम बिल्वपत्रशम पर्शनम पापनाशनम. निष्ठ बिल्वपत्राला स्पर्श झाला, नुसतं स्पर्श झाला किंवा डोळ्याने दर्शन दिलं सर्व पापाचा नाश होतो. एवढं म्हणून सगळी सामुग्री आपण वाहतो त्यावेळेस बिल्वपत्र हे पाहिजे. एक बिल्वदळ चंदन. आता वेळ खूप झाला, आपल्याला फक्त माहिती द्यायची आहे की बाबा इतकं काही महत्व आहे बिल्वपत्राचं, अति महत्व आहे. आणि त्या महत्वाचं चिंतन आपल्याला करताना खूप वेळ लागेल, कारण आपल्याला प्रसाद पण घ्यायचा आहे. त्याने सांगितलेलं आहे की जे गोष्ट आहे आपण त्यावेळेस ती ज्यावेळेस ते उभा राहिला पाणी देताना पाहिलं, भगवान शंकरला प्रार्थना केली, भोले बाबा चूक झाली रे बाबा, नसताना आजचं बुधवारी घेऊन आलो, आता याच्यानंतर होणार नाही, असं चूक करणार नाही रे बाबा, असं म्हणता म्हणता डोळे झाकले, समोरची व्यक्ती अदृश्य झाली. ती अदृश्य झालेली व्यक्ती भोले बाबा होती. फक्त प्रसाद त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन देत होती, त्याला समजून सांगत होती की आज चूक झाली, याच्यानंतर होऊ देऊ नको. त्याने सांगितलं ठीक आहे, बुधवारच्या दिवशी आता याच्यानंतर. म्हणून ती जी काही पाणी देणारी व्यक्ती होती त्याच्यासारखी दिसणारी ती अदृश्य झाली, याचे चांगले डोळे उघडले. आणि माणसाचे डोळे काही पाहिल्यानंतरच उघडतात. आता काय सांगावं तुम्हाला, आम्ही कालच्या प्रसंगावर फार याच्यावर चिंतन आहे. एक या ठिकाणी सांगितलं की 3 गोष्टी सांगितलेल्या आहे, आपण ते आता पुढच्या वेळेसच बघू, कारण फार चिंतन आहे त्याचं, एवढं चिंतन करायला वेळ लागेल. फक्त एक गोष्ट चिंतनामध्ये घेत असताना आपण सर्वजण या ठिकाणी येतात. जसं अनेक लोक अनेक ठिकाणी येऊन अनेक ठिकाणी अन्नदान करतात, परंतु ते सत्पात्रे असलं तर त्याचं पुण्य पदरात भेटतं. आमचे पोपटराव वगैरे यांनी या ठिकाणी पिंपळगावचे ना, लिप पिंपळगावचे आजचे दानदाते कुठले, पिंपळगाव, त्यांचं खरंच मनपूर्वक आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. हे बघा किती दूर दूर गावं आहे, इथून सगळे गावं 3-3, 4-4 किलोमीटरवर आहे, परंतु भरली जत्रा दर्शनाचं. तुमच्या बाबाजींच्या दर्शनाला ही यात्रा अशी मुंग्यासारखी, अशी काही म्हणजे 7-7:30 पर्यंत तो जो पंक्तीवाला तो असा पाहत राहतो. पण ज्यावेळेस व्यासपीठावर साधू संत येतात त्यावेळेस भरकन यात्रा भरून जाते. तो भरला जनार्दनाचा साऊंड सिस्टीमवाले अगोदरच येऊन बसलेले राहतात. टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे, कारण सगळ्याला गोड आवाज त्यांच्यामुळे मिळतो. दरवेळेस येऊन ही सेवा मोठ्या उत्साहानं आमचे भाऊ करतात आणि ही सेवा त्यांची वाया जाणार नाही. एक काळ असं राहील की महाराष्ट्रात तुमचं नाव राहील, कारण ते जनार्दन बाबांच्या कार्यात तुमची सेवा आहे. जे बाबाजींच्या कार्यात येतात त्यांचं खरंच, कारण आता बघा ना तुमची पिकं कशी डोलत आहे, काही नुकसान काहीच नाही. आणि पहिलं रोटेशन तुम्हालाच आहे पंचकृषीमध्ये. म्हणजे बघा जिथं प्रदोष चालतो, जिथं अन्नदान चालतं, जिथं बाबाजींचा घोष होतो, जिथं कार्यार्थानं चालतं, तिथं कधीच काही कमी पडत नाही. आणि ज्यांनी प्रदोष केला असेल, ज्यांनी अन्नदान या ठिकाणी केलं असेल, कोणी धान्यदान दिलं असेल, त्यांचं बघा किती तुम्हाला काय घरामध्ये किती भरभराटी होते. म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, खूप बरं वाटलं, आलंच पाहिजे. आपला आश्रम आहे,
आपले सद्गुरू आहे बाबाजी जनार्दन स्वामी. आपल्या सद्गुरूंचं आपण कार्याचे एक पाईक आहोत. सर्व माता भगिनी किती दुरून दुरून लेकरं बाळं घेऊन येतात. प्रत्येकजण 10 वाजेपर्यंत सत्संग चालतो ना 11, 12, 1 वाजतात घरी जायला. तरी पण मोठ्या उत्साहानं आपल्याला आज बाबाजींचं सद्गुरू जनार्दन स्वामींचं दर्शन होणार आहे. सत्संग ऐकायला भेटणार आहे. बाबाजींच्या त्या प्रदोषाचं आपल्याला कारण दोष सर्व निवारण्याचं सामर्थ्य प्रदोषमध्ये आहे. म्हणून आपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण करायची असेल, विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण करायची असेल तर आपण हा प्रसाद आणि ही वारी नक्की केली पाहिजे. आणि ह्या दिवशी निश्चित आपण या ठिकाणी हजर झालो पाहिजे. कारण ही फार पुण्याचं पदरात पडणारं एक मोठी पर्वणी आपल्याला देवाने निर्माण केली. ती तुमचं भाग्याचं खरंच उदय आहे आणि ती ही सद्गुरू जनार्दन स्वामी चरणी प्रार्थना करू आणि ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करू. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण जोडीनं महाआरतीसाठी. जय जनार्दन. शिव के सिवा कहीं दिल ना लगाना, शिव के सिवा में प्रेम कृपा गया. सर्वांगी सुंदर मुझे राजे गंडे लगे बाण शोभे बाण मुक्ता फळाचे. देव देव जय मंगल मूर्ते वसराज कामना पुरते. रत्नाखचित परात्म गौरी कुमरा चंद्रणा के मुखे
भक्त परम उभे जे जाई तनुजे उदळे होय बदलुनी परिणा वैनीती प्रेमे करोडे आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोडे आरती काढुनी वंद शाळा भक्ता फुलविद्यात माळा तुझी शंकर शिव भोळा एक उपदेश नाम शिव घोषा भजली जागृती प्रेमे करोडे आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोडे आरती वासुदेव शिवालय गीतिका भक्तीचे घडवितले प्रतिका दयाच्या हृदयी भूक मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध करी नाम तयाचे करी प्रभू गणते प्रेमे करोडे आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोडे आरती धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नाजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती ओ कर्पूरासन निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पोरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नाजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती ओ मुखी नाम धैर्य ध्यान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती द्रौपदीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नाजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती ओ ध्यान कळे ना काही देवा न कळे काही शब्द रूपे गुंफण माला मालो पायी द्रौपदीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नाजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती ओ गाली लोडांगण बंदीन चरण डोळ्यानी पागिन रूप तुझे प्रेमे आणि आनंद मोदन भावे वाढून मने रमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधो सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसे मर्या भ्रातरावा प्रकृति सभामा करोर्यन्नं सकलवरस्मै नारायणास्मै समर्पयामि वज्रमुखे झोम नारायणं वज्रमारी श्रीधर माधव गोपिकावल्लभ जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे हरि ओम यज्ञ यज्ञमयन्द देवस्थानि धर्माणि प्रथमानस्य तिहिनाकमहिमानम्